सद्गुरू शंकर महाराज म्हणाले, मंडळी, तुमच्यातल्या अनेकांची गाडी बऱ्याच काळापासून अडली होती. या ठिकाणी आता तुमच्या जीवनातली खऱ्या अर्थानं नवीन वृद्धी सुरू होणार आहे. ही पिंड सुद्धा दरवर्षी गव्हाच्या आकारा इतकी वाढत राहील आणि म्हणून या जागेला वृद्धेश्वर म्हणून ओळखलं जाईल. पुण्यातील धनकवडी येथील मठाच्या जागी श्री शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 अर्थात 28 एप्रिल 1947 या दिवशी समाधी घेतली. श्री शंकर महाराजांनी जरी देह रूपानं समाधी घेतली असली तरी आजही अंशावतार रूपानं भक्तांचं कल्याण करण्यासाठी ते सर्वत्र आहे. जो मनुष्य श्री शंकर महाराजांच्या वचनांप्रमाणे आपलं जीवन आचरितो आणि श्री शंकर महाराजांना, श्री स्वामी समर्थांना, श्री दत्तात्रयांना श्रद्धापूर्वक अंतःकरणानं आपलं जीवन समर्पित करतो, त्याला आजही श्री शंकर महाराज अंतःकरणपूर्वक हाक मारल्यावर दर्शन देतात.